पाकिस्तानला लोटांगण घालायला भाग पडत आशिया चषक भारतानं जिंकला। या स्पर्धेत एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल तीनदा भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला। अंतिम सामन्यात भारतीय स्पिनर समोर पाकिस्तानची मधली फळी उभीच राहू शकली नाही। जेमतेम 146 धावा केल्या, 20 षटकही ते पूर्ण खेळू शकले नाहीत। इतकी नाचक्की पाकिस्तानच्या संघाची झाली। पाकिस्तानचा बॅटिंग फ्लॉप शो पुन्हा एकदा जगानं पाहिला। 147 रनचं टार्गेट चेस करायला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात डळमळीत झाली। अभिषेक, सूर्या आणि गिल पॉवर प्ले मध्येच परतले। सुनील गावस्करांच्या शब्दात सांगायचं तर हलक्यात घेत निघाले आणि स्वतःच्या चुकांनी बाद झाले। संघ संकटात होता, पण तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबेनं सगळं प्रेशर पचवत विजय अखेर खेचून आणला। भारतानं पाकिस्तानला आशिया कप मध्ये सलग तिसऱ्यांदा 4 मुंड्या चीत केलं। 9व्यांदा आशिया कपवर आपलं नाव कोरलं। इथं सामना संपला, पण थरार संपला नाही। पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला मोठा ड्रामा झाला। देश सेलिब्रेट करत असताना तिकडे भारतीय खेळाडूंनी मैदानातच निवांत बैठक मारली। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घ्यायला त्यांनी नकार दिला, पण नक्वी मात्र आपणच ट्रॉफी देण्यावर अडून बसले। हो नाही करता करता तासभर गेला। शेवटी ट्रॉफी आणि मेडल घेऊन ते मैदानातून पळून गेले। टीम इंडियानं ट्रॉफी हातात नसतानाही दणक्यात सेलिब्रेशन केलं। आता मोठा वाद आहे की भारतीय संघानं केलं ते योग्य केलं का, नक्वीनी केलं ते योग्य की अयोग्य। जो संघ पाकिस्तान संघाशी शेकहँड करत नाही तो ट्रॉफी घेणार नाही हे उघड होतं। मोहसिन नक्वी हे पाकिस्तानात मंत्री, मध्यम सम्राट। आजवर त्यांनी आपल्या काही पोस्टमधून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाच आहे, पण त्यांच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिल्यानं ते पाकिस्तानी खेळाडू आणि फॅन्सना चांगलं झोंबलंय। पराभवाच्या जखमेवर हे मीठ चोळण्यासारखंच आहे। कोणाकोणाला आता प्रश्न पडलाय की भारतीय संघावर या कृतीमुळे कारवाई होईल का। खरं सांगायचं तर खेळात जिंकल्यावर ट्रॉफी घ्यायला नकार देणारा भारत हा काही पहिलाच संघ नाही। याआधी काही खेळांमध्ये खेळाडू आणि संघांकडून बक्षिसं नाकारण्यात आली आहेत। त्यामुळं हा सगळा नेमका प्रकार काय, सविस्तर बघूया। आशिया कपच्या इतिहासात 9 वेळा ट्रॉफी जिंकणारा भारत हा एकमेव संघ ठरला। भारतानं 7 वेळा वन डे आणि 2 वेळा T20 फॉर्मॅटमध्ये आशिया कप जिंकला। भारतीय वेळेनुसार रात्री 12 वाजता टीम इंडियानं मॅच जिंकली। त्यानंतर साधारण अर्ध्या तासात पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये खेळाडू आणि भारतीय संघाला ट्रॉफी देणं अपेक्षित होतं। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष, पाकिस्तानी सरकारमधले मंत्री आणि एशियन क्रिकेट काउन्सिलचे प्रमुख मोहसिन नक्वी आणि इतर मान्यवर मैदानात उभारण्यात आलेल्या स्टेजवर उभे होते, पण टीम इंडियानं मात्र नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घ्यायला नकार दिला। एमिरेट्स क्रिकेट बोर्डचे उपाध्यक्ष खालिद अल झरुनी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारायला भारतीय खेळाडू तयार होते। हो नाही करता करता सामनावीर तिलक वर्मा, मालिकावीर अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, गेम चेंजर अवॉर्ड मिळालेला शिवम दुबे या सगळ्यांनी आपली बक्षिसं इतर मान्यवरांकडून घेतली। त्यावेळी त्यांनी स्टेजवर असलेल्या नक्वी यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही। बाकी भारतीय संघ मैदानात बसून होता। भारतीय खेळाडूंनी नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिल्यामुळे नक्वी यांचा इगो दुखावला गेला। ट्रॉफी हवी असेल तर ती आपल्याच हातून घ्यावी लागेल यावर ते अडून बसते, पण भारतीय खेळाडू आपल्या निर्णयावर ठाम होते। शेवटी नक्वी यांनी ट्रॉफी बाहेर न्यायला सांगून मैदानातून एक्झिट घेतली। आता भारतीय खेळाडूंनी नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार देण्यासाठी काही कारणं होती। नक्वी यांच्या पाकिस्तानशी असलेल्या थेट संबंधांपेक्षा त्यांनी गेल्या काही दिवसात केलेलं वर्तन पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणेच भारत विरोधी राजकीय अजेंडा चालवला। ACCचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी तटस्थ भूमिका घेणं गरजेचं होतं, पण सुरुवातीपासूनच त्यांनी पाकधार्जिणी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। नो हँडशेक वादापासून ते मॅच रेफरी पायक्रॉफ्ट यांना हटवण्यापर्यंत प्रत्येक वादात नक्वी सामील होते। आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर टुर्नामेंट बॉयकॉट करण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली होती। इतकंच नाही, दुसऱ्या मॅचमध्ये हॅरिस राऊफच्या प्लेन क्रॅश ॲक्शनचंही त्यांनी समर्थन केलं। त्यांनी सोशल मीडियावर फुटबॉल प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डोच्या प्लेन क्रॅश ॲक्शनचा व्हिडिओ शेअर करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला। त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायला नकार दिला। या सगळ्या राड्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी नक्वी आणि ACCवर अप्रत्यक्ष टीका केली। मी जेव्हापासून क्रिकेट पाहायला आणि खेळायला लागलोय तेव्हापासून विजेत्या संघाला ट्रॉफी न देण्याचा प्रकार मी कधीच पाहिलेला नाही। आम्ही ती ट्रॉफी मेहनतीनं जिंकलो होतो, त्यामुळे आम्ही त्या ट्रॉफीसाठी पात्र आहोत। मला याबद्दल काही बोलायचं नाही। ट्रॉफीबद्दल सांगायचं तर ड्रेसिंग रूममध्ये एकूण 14 ट्रॉफीज आहेत। माझे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ, पहिल्यापासून आम्हाला पाठिंबा देणारे आमचे चाहते हेच या सगळ्या खऱ्या ट्रॉफीज आहेत।
नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय हा सगळ्या खेळाडूंचा होता. तसं करायला आम्हाला कोणीही सांगितलं नव्हतं, असं सूर्यकुमार यादवनं स्पष्ट सांगितलं. तर बीसीसीआयनं नक्वी यांच्या ट्रॉफी न देण्याच्या भूमिकेवर कडक पावलं उचलण्याचा इशारा दिलाय. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी याबाबत माध्यमांना सांगितलं, पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असलेल्या मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय आमच्या खेळाडूंनी घेतला होता. पण याचा अर्थ त्यांनी ट्रॉफी आणि मेडल्स सोबत घेऊन जाणं असं होत नाही. ही गोष्ट खूपच दुर्दैवी आहे. आम्हाला आशा आहे की भारतीय संघाला ट्रॉफी आणि त्यांची मेडल्स लवकरात लवकर दिली जातील. नोव्हेंबरमध्ये दुबईत आयसीसीचं अधिवेशन आहे. या अधिवेशनात आम्ही एसीसी अध्यक्षांच्या या कृत्याचा निषेध करणार असल्याचं सैकिया यांनी म्हटलंय. आता खेळाडूंनी ट्रॉफी घ्यायला नकार देणं हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी अशी अनेक उदाहरणं आहेत. 1958च्या कोपा अमेरिका फुटबॉल मॅचमध्ये अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी फायनल नंतर मेडल स्वीकारायला नकार दिला होता. त्यांना स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि निर्णयांबद्दल नाराजी असल्यामुळे त्यांनी असं पाऊल उचललं होतं. 1972च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये काही आफ्रिकन देशांनी वर्णभेदाचा निषेध म्हणून आपली मेडल्स घेतली नव्हती. 1978 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानमधील पंचांच्या वादग्रस्त निर्णयांमुळे मालिका जिंकल्यानंतरही मेडल स्वीकारायला नकार दिला होता. ऑलिम्पिक्समध्ये तर अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांमुळे आपली वैयक्तिक मेडल्स घ्यायला नकार दिल्याचाही मोठा इतिहास आहे. यावेळी क्रिकेटच्या मैदानात ते घडलंय इतकंच. तुम्हाला याविषयी काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि HBT मराठीला सबस्क्राईब करा.